बातमीनं सांगली लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे। ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। दरम्यान ही धमकी दिल्यानंतर शेंडगेंच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आलाय, तसंच गाडीवरती शाई फेकण्यात आली आहे। गाडीच्या काचेवरती धमकीवजा इशाराही लिहिण्यात आलाय। एक मराठा लाख मराठा अशी पोस्टर गाडीवरती चिकटवण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत। काल कवठेमंकाळ तालुक्यातील खरशिंग गावामध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे कार्यकर्ते आमचे प्रचार साहित्याचं गावात वाटप करत असताना त्या ठिकाणी तिथल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मज्जाव केला, बंदी घालण्यात आली आणि त्यांना सांगितले की हे मराठा समाजाचे गाव आहे, या ठिकाणी तुम्हाला हे अशा प्रकाश अण्णांचं तुम्हाला हे मतं मागायचा अधिकार नाही। आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले की या संविधानानं प्रत्येक समाजाकडे मतं मागण्याचा अधिकार प्रकाश अण्णा शेंडगे दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्याने झाले की प्रकाश अण्णा शेंडगेंनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे। आमच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की अण्णांनी मुळीच विरोध केलेला नाही, उलट 50% वरचं वेगळा पर्व करून त्याला मराठा समाजाला आरक्षण दिले गेलं पाहिजे, ही भूमिका सातत्याने घेतलेली आहे। फक्त एकच याला आम्ही विरोध केला आहे की ते दरांगे साहेबांची जी मागणी होती की 57 लाख कुणबी नोंदी देऊन सरसकट सगळ्या मराठा समाजाला या गरीब समाजाचा ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो मागणी आहे। मला राजकारण नाही करायचं, मी सांगितलंच ना, ओबीसीचा कुठलाही नेता पण निघालाच विषय म्हणून कुणालाच आपण कधीच विरोधक मानले नाही, कोणालाच। आता ते नाव घेतलं कोण आता हां त्या शेंडगे साहेब असतील, कोणालाच विरोध मानलेला नाही, त्याला सोडून त्याला नाही सोडी, त्यांनी वाटलं केलं आहे मराठीचं आरक्षण एवढ्याला सोडून मी बाकी कुठल्याच समाजाच्या माणसाला विरोधक मानलेला नाही। आणि गाव खेड्यातल्या ओबीसीला तर नाहीच, पण त्याला एकट्याला नाही, कारण सगळ्यात जास्त वाटलं त्याने आरक्षणाचं केलेलं आहे। यांना कोणाला मानायचं कारण नाही, त्यामुळे मला नाही वाटत की ते काय मुद्दाम केलं असं, कुणी काय वैयक्तिक बी काय असू शकतं किंवा दुसरे कुणी ते चिटकवू शकते, ते पॉम्पलेट मराठ्यावर नाव घालू शकतं, कारण त्यांना कुणीच विरोधक मानलेलं नाही, कुणीच। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल सांगलीतून आपल्यासोबत आहेत। आसिफ, हा सगळ्या प्रकारावरून मनोज जरांगे म्हणतात की मराठा कार्यकर्त्यांनी तर केलं नसावं, मग रोख कुणावरती आहे, कुणाच काय चर्चा आहे? स्वतः एकूण बघितलं तर ओबीसी बहुजन आघाडीचे नेते आहेत प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर काळं फासलेलं आहे। यापूर्वी काल संध्याकाळी त्यांचे कार्यकर्ते जयसिंग खर्ची या गावामध्ये पॉम्पलेट वाटायला गेले असतात, त्यावेळी त्यांचं वादावाद आणि शिवीगाळ झाला होता। त्यावेळी इथे तुम्ही पॉम्पलेट वाटू शकत नाही असं मराठा कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे, वंचितच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु प्रकाश शेंडगे यांनी आरोप केलेला आहे की कालच्या चे पडसाद आज सकाळी उमटलेलं आहे, त्यांच्या गाडीवर काळं फासलेलं आहे, चपलाचा हार घातलेला आहे आणि त्यांना धमकीवजा पत्र दिलेलं आहे। त्यात म्हणलेलं आहे की जसं छगन भुजबळ यांनी माघार घेतले तसं तुम्ही माघार घ्या, नाहीतर तुम्हाला काळं बसू आणि इकडं फिरू देणार नाही, असं त्यांचा त्या पत्रावर उल्लेख आहे। प्रकाश शेंडगे यांनी म्हणलेलं आहे की या गोष्टीचा कुठेही ओहापोह करू नका आणि या घटनेचा निषेध करतो असं म्हटलेलं आहे। एकूणच मराठा आणि ओबीसीमध्ये कुठे वाद होणे अशीही त्यांनी विनंती केलेली आहे। परंतु त्यांनी आरोप केलेला आहे की ही लोकशाहीची निवडणूक आहे आणि अशा लोकशाही निवडणुकीत असं करणं हे निर्णय आहे। बरं, आसिफ धन्यवाद या माहितीसाठी।